हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आज आपण ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा केला जातो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना हे आज आपण बघणार आहोत. सो मागे काही दिवसांपूर्वीच मी ऑप्शन चेनवर एक व्हिडिओ टाकला आहे. तो अजून तुम्ही बघितला नसेल तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन आणि शिवाय इथे आय बटनमध्ये सुद्धा मी तुम्हाला त्याची लिंक देईन. तो व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पण बघा. ठीक आहे. सो आज आपण बघणार आहोत, की ऑप्शन ग्रीक म्हणजे काय आणि ते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ऑप्शन ग्रीक कसं यूज केलं जातं. सो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ग्रीक्स हे खूप महत्त्वाचे घटक असतात. ओके. ते आपल्याला सांगतात, की एखाद्या ऑप्शनच्या किमतीमध्ये म्हणजेच आपण जे एखाद्या स्ट्राईक प्राईससाठी जे कोणतं पर्टिक्युलर प्रीमियम आपण त्याच्यासाठी देत असतो. तर त्या प्रीमियमच्या प्राइसमध्ये कशाप्रकारे म्हणजे ती प्रीमियमची प्राइस कमी जास्त होते आणि ती कमी जास्त का होते? त्यासाठी कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात त्या प्रीमियमला? ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या ऑप्शन ग्रीकमध्ये येतात आणि ऑप्शन ग्रीक्समुळे प्रीमियमची प्राइस जी असते ती कमी जास्त होत असते. मग आता हे ऑप्शन ग्रीक्स असतात काय? म्हणजे असे कोणते घटक असतात, ज्या घटकांमुळे त्या एखाद्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसची किंमत कमी जास्त होते? तर त्यामध्ये पहिली गोष्ट असते ती म्हणजे शेअर्सची किंमत. ओके. सो पहिली गोष्ट आहे, की एखाद्या पर्टिक्युलर त्या शेअरची किंमत म्हणजे प्राइस. आता जे शेअर्सच्या प्राइस ज्या असतात त्या इथं आपल्याला शेअर्सची प्राइस कधी पण दाखवत असते. ओके. सो जसं शेअरची प्राइस अशी वाढत जाते, तसं तुमचं जे प्रीमियम असतं ते सुद्धा वाढत जातं किंवा जर शेअरची प्राइस कमी होत असेल, तर तुम्ही जे कोणतं पर्टिक्युलर प्रीमियम घेत असाल एखाद्या स्ट्राईक प्राइसचं, ते प्रीमियमची किंमत सुद्धा कमी होत असते. ठीक आहे. सो फर्स्ट जो फॅक्टर आहे अ, ज्याच्यावरती हे ऑप्शन ग्रीक डिपेंड असतं, तो पहिला फॅक्टर म्हणजे त्या शेअरची बदलणारी किंमत. म्हणजे त्या शेअर्सची प्राइस जी कमी जास्त होत राहते. सो शेअर्सची बदलणारी प्राइस जी आहे असते, तो फर्स्ट फॅक्टर आहे ज्याच्यामुळे ऑप्शन ग्रीक अफेक्ट होतं. सो सेकंड थिंग आहे टाईम डिके म्हणजेच वेळ. ओके. सो मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे ऑप्शन चेनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाईम व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची हे पण सांगितलं होतं. सो तुम्ही तो व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा. सो टाईम जी व्हॅल्यू असते म्हणजेच टाईम डिके म्हणजेच थिटा डिके असं सुद्धा म्हणतो आपण त्याला. सो ह्या थिटा डिकेवर म्हणजेच ह्या टाईम व्हॅल्यूवर सुद्धा ऑप्शनची प्राइस कमी जास्त होत असते. ऑप्शनची प्राइस डिपेंड असते. ओके. त्यानंतर तिसरा फॅक्टर आहे व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी म्हणजे अस्थिरता. म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघताय प्रीमियमची प्राइस जी असते म्हणजे मार्केट जेव्हा पण साइडवेज मूव्हमेंट करतं, तेव्हा सुद्धा प्रीमियम जे आहे ते खूप जास्त व्होलॅटाईल असतं. व्होलॅटाईलचा अर्थ ॲक्चुअली असा आहे अ, तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल एखाद्या वेळेस प्रीमियमची प्राइस ही खूप जास्त वरती जाते. मग ती कंप्लीटली रिट्रेस होते. मग खालच्या साइडला पण खूप मोठी विक बनवली जाते प्रीमियममध्ये आणि वरच्या साइडला सुद्धा खूप मोठी विक बनवली जाते. म्हणजे तुम्ही प्रेडिक्टच करू शकत नाही, की हे मार्केट आता नक्की वरच्या साइडला जाणार आहे, की खालच्या साइडला जाणार आहे. कारण दोन्ही साइडला प्रीमियम जे आहे, ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात खाली-वर होत असतं. त्याला व्होलाटाईल असं म्हणतात. त्यावेळेस आपण असं म्हणतो, की मार्केट खूप व्होलाटाईल आहे आणि इंडेक्सच्या चार्टवर जर तुम्ही बघत असाल, तर इंडेक्सच्या चार्टवर एखादी जर समजा रेड कॅन्डल बनवली मोठी, तर एक्झॅक्टली त्याच साइजची पुन्हा ग्रीन कॅन्डल बनवली जाते आणि मग ह्याला खूप मोठ्या-मोठ्या अशा वीक बनवल्या जातात. खूप मोठ्या-मोठ्या वीक बनतात आणि ह्या मोठ्या-मोठ्या वीक बनल्यामुळे प्रीमियम सुद्धा खूप जास्त वरच्या साइडला पण म्हणजे वर पण जातं, पुन्हा खूप जास्त रिट्रेस पण होतं किंवा खालच्या साइडला सुद्धा खूप जास्त वीक बनवतं प्रीमियम. सो अशी ज्यावेळी व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणात खाली-वर होत असते, त्याला व्होलाटाईल मार्केट असं म्हणतात. सो व्होलाटाईलचा सोप्या भाषेतला अर्थ असा आहे, की प्रीमियम जे आहे ते खूप जास्त खालीवर होत असतं आणि खूप जास्त ट्रॅपिंग होते अशा ह्याच्यात. कारण की तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत नक्की, की तुम्ही जे काही आता ठरवताय, तुम्ही जे काही प्रेडिक्ट केले, की मार्केट आता अप साइडला जाईल किंवा डाउन साइडला जाईल आणि कदाचित त्या साइडला ते मूव्हमेंट पण करत असतं. पण प्रीमियम खूप जास्त दोन्ही साइडला खूप जास्त मूव्हमेंट करत मगच ते तुमच्या साइडला जातं. ओके. सो असं ज्यावेळी होतं
त्याला आपण व्होलाटाईल मार्केट आहे असं म्हणतो. म्हणजे खूप जास्त प्रीमियमची हालचाल होत असते. ओके. सो ह्या व्होलाटाईल म्हणजे ही जी व्होलॅटिलिटी आहे, ही सुद्धा ऑप्शन ग्रीकमध्ये अफेक्ट करत असते. ठीक आहे. सो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ऑप्शन ग्रीक समजून न घेता तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, तर हे तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे. सो तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण ऑप्शन ग्रीक कसं काय वर्क करतं ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ऑप्शन ग्रीक्सचे प्रकार काय-काय आहेत ते आता आपण बघूया. सो त्यामध्ये फर्स्ट आहे डेल्टा. ओके. डेल्टा. त्यानंतर सेकंड आहे गामा. त्यानंतर थर्ड आहे थीटा आणि चौथा आहे वेगा. ओके. सो हे 4 फॅक्टर आहेत जे म्हणजे हे ऑप्शन ग्रीक्सचे प्रकार आहेत. डेल्टा, गामा, थीटा आणि वेगा. आता हे ॲक्चुअली कुठे असतं म्हणजे हे कुठे बघायचं असतं ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही आता तुमच्या जो कोणता तुमचा ब्रोकर असेल, तिथे तुम्ही असाल. ओके. सो इथे तुम्ही सर्चमध्ये जायचंय आणि निफ्टी इथे तुम्हाला म्हणजे तुम्ही इथे निफ्टी सर्च करा. माझ्या तिथे ऑलरेडी इथे मला दाखवते निफ्टी म्हणून. पण मी तरी तुम्हाला दाखवते. इथं जेव्हा तुम्ही निफ्टी सर्च करता तेव्हा तुम्हाला इथे निफ्टी म्हणून दाखवेल, ह्याच्यावर तुम्ही क्लिक करायचंय आणि मग तुम्हाला इथे असं निफ्टीची सगळी इन्फॉर्मेशन दाखवते. मग तुम्ही इथे ऑप्शन चेन जे तुम्हाला दिसतंय इथे, हां, इथे ऑप्शन चेनमध्ये जायचंय, ठीक आहे. तो इथे इमिडिएटली तुम्हाला तुमची निफ्टीची ऑप्शन चेन दाखवते, ओके. सो आता मला ह्याच्यामध्ये डेल्टा, वेगा वगैरे कुठेच दिसत नाहीये. इथे फक्त ओपन इंटरेस्ट वगैरे दिसत आहे, ठीक आहे. सो मला आता ते ॲड करून घ्यायचंय. तर ॲड कसं करायचं? इथे तुम्हाला दिसतंय का? ऑप्शन चेन लिहिलंय. इथे ह्या कोपऱ्यामध्ये हे ऑरेंज कलरचं आहे. इथे ऑप्शन चेन लिहिलंय. इथं क्लिक करायचंय तुम्ही. तिथे क्लिक केल्यानंतर इथे वाइडली खूप मोठी ऑप्शन चेन ओपन झाली. ठीक आहे. बट इथे अजूनही मला सगळे फॅक्टर दिसत नाहीत. इथे मला फक्त डेल्टा आणि थीटाच दाखवत आहे. मला वेगा आणि गॅमा सुद्धा बघायचा आहे. सो आता आपण काय करायचं, इथे सेटिंग आहे सेटिंग. इथे उजव्या साइडला कोपऱ्यात. तर तुम्ही इथे सेटिंगवर क्लिक करायचंय. मी दाखवते तुम्हाला आणि इथे तुम्हाला गॅमा आणि वेगा दिसत असेल ह्याच्यावर क्लिक करायचंय. ठीक आहे. सो इथे आता गॅमा आणि वेगा सुद्धा हे झालेत, ॲड झालेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे इथे आता तुम्हाला संपूर्ण ऑप्शन चेन बघायला मिळत असेल. एकदम डिटेलमध्ये इथे तुम्हाला सगळे फॅक्टर्स बघायला मिळत असतील. डेल्टा, गॅमा, थीटा, वेगा. तुम्हाला एरवी जर ह्या गोष्टी बघायच्या नसतील, तर तुम्ही सिंपली इथे सेटिंगवर जायचं आणि पुन्हा त्याच गोष्टींवर जर तुम्ही क्लिक केलं, तर या सगळ्या गोष्टी हाईड होऊन जातील. सो तुम्हाला जर त्या नको असतील, तुम्हाला फक्त ऑप्शन चेंज इन सॉरी ओआयमध्ये ओपन इंटरेस्टमध्ये चेंज आणि ओपन इंटरेस्ट फक्त बघायचं असेल, तर तेवढंच ठेवा. पण जर तुम्ही डेल्टा, थीटा, वेगा ह्या पण गोष्टींचा वापर करून ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर वेल एंड गुड आणि त्यासाठी मग तुम्ही ह्याच्यावर क्लिक करायचं आणि मग इथे ते सगळ्या गोष्टी ॲड होऊन जातील. ठीक आहे. सो आता इथे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. डेल्टा, गॅमा, थीटा, वेगा सगळं दाखवतंय. ओके. सो हे कॉल साइडचं डेटा आहे हा संपूर्ण आणि हे कॉल साइडचं डेल्टा, गॅमा, थीटा, वेगा आहे आणि ह्या साइडला पुट साइडचं डेल्टा, गॅमा, थीटा, वेगा आहे. ओके. सो येस आता आपण पुढच्या गोष्टी बघूया. तर हे जे डेल्टा आहे सॉरी मी इथे तुम्हाला दाखवते. सो हे जे संपूर्ण डेल्टा तुम्हाला दिसतंय, तर डेल्टा काय इंडिकेट करतं? तर एखाद्या ऑप्शन प्रीमियममध्ये शेअरच्या किमतीमध्ये किती बदल होईल? हे डेल्टा इंडिकेट करत असतं. जसं की आता समजा ही पर्टिक्युलर स्ट्राइक प्राइस आहे 22,850 किंवा 22,800, 22,900 हे पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, ठीक आहे? ह्या स्ट्राइक प्राइसचे. तर ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याची जी ही एल-टी-पी आहे, म्हणजे हे जे प्रीमियम आहे, तर ह्या प्रीमियममध्ये अ, श शेअर्सची किंमत चेंज झाल्यानंतर ह्या प्रीमियममध्ये किती चेंज होणार हे तुम्हाला डेल्टा दाखवणार. ही डेल्टाची व्हॅल्यू दाखवणार. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरणासह समजून घेऊया, की मला काय म्हणायचंय. ठीक आहे, आपण उदाहरण नंतर बघूया. ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये नंतर बघूया. आधी आपण हे बघूया, की प्रत्येकाचं काम काय आहे? म्हणजे प्रत्येकजण काय इंडिकेट करतं हे आधी मी तुम्हाला सांगते. तर डेल्टा हे इंडिकेट करतं, की जशी ह्या कॉन्ट्रॅक्टची म्हणजे शेअर्सची प्राइस जशी वाढत जाईल किंवा कमी होत जाईल, तसं ह्या प्रीमियममध्ये कसा चेंज होईल
हे डेल्टा इंडिकेट करतं. त्यानंतर गॅमा जे आहे, इथे गॅमा दिसते तुम्हाला. गॅमा काय इंडिकेट करतं? डेल्टा किती वेगाने चेंज होणार आहे, हे तुम्हाला गॅमा इंडिकेट करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर थीटा जे आहे, इथे थीटा दिसतो तुम्हाला. थीटा हे इंडिकेट करतं, की वेळेनुसार ऑप्शनची किंमत कशी कमी जास्त होईल. म्हणजे कमी होईल. ऑब्व्हियसली कमीच होते. जसं एक्सपायरी जवळ येईल, तसं तुमचा टाईम डिके म्हणजेच थीटा डिके जो असतो तो कमी-कमी होत जातो. ठीक आहे. सो वेळेनुसार म्हणजे टाईमनुसार ह्याची किंमत कशी बदलणार आहे हे तुम्हाला थीटा दाखवतं. ठीक आहे. प्रीमियमची प्राईस आणि वेगा जो असतो तो हे इंडिकेट करतं, की मार्केटमध्ये जर व्होलॅटिलिटी असेल, तर ती व्होलॅटिलिटीमध्ये चेंज झाल्यानंतर ह्या प्रीमियम प्राईसमध्ये कशी चेंज होणार, ह्या गोष्टी ज्या आहेत हे वेगा इंडिकेट करतं. ठीक आहे. सो आता आपण एक-एक करून डिटेलमध्ये बघूया, की कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टी वर्क करतात. ओके. सो सगळ्यात पहिला आपण डेल्टा बघूया. तर डेल्टाची जी प्राइस असते, ती कधी पण 0 पासून 1 पर्यंत कॉल साइडला असते. ओके. कॉल साइडची जी प्राइस असते डेल्टाची, ती कायम 0 पासून 1 पर्यंत असते आणि पुट साइडची जी प्राइस असते डेल्टाची, ती नेहमी -1 पासून 0 पर्यंत असते. ओके. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला इथे चार्टमध्ये पण दाखवते. डेल्टाची ही कॉल साइडची व्हॅल्यू आहे. ओके. सो ही जी कॉल साइडची व्हॅल्यू असणार, ही कधी पण 0 पासून 1 पर्यंत असणार. 0 पासून 1 पर्यंत असणार. आणि ही जी पुट साइडची डेल्टाची व्हॅल्यू जे असणार आहेत, त्या सगळ्या व्हॅल्यू -1 पासून 0 पर्यंत असणार आहेत. सो अशा प्रकारे ह्याच्यामध्ये चेंजेस असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. सो आता जर डेल्टाची प्राइस 0.50 असेल, ओके. जो डेल्टाची प्राइस जर समजा 0.50 असेल, हां, तर याचा अर्थ असा होत असतो, की जेव्हा त्या शेअरच्या किमतीमध्ये ₹1 चा जर चेंज आला, तर ऑप्शनच्या प्रीमियममध्ये म्हणजे ऑप्शनचं जे काही प्रीमियम असेल, त्यामध्ये ₹0.50 बदल होणार. ओके. शेअरची प्राइस जर ₹1 नी चेंज झाली, तर त्या ऑप्शनचं जे प्रीमियम आहे, ते सुद्धा 0.50 पैशांनी चेंज होणार. ओके. सो आता हे मी एक्झाम्पलनी तुम्हाला दाखवते कसं म्हणजे सांगते कसं असणार आहे. समजा सध्या जर निफ्टी सुरू आहे समजा 22,000 ला किंवा 23,000 ला समजा निफ्टी आता सध्या सुरू आहे 23,000. ओके. जर समजा निफ्टी सध्या 23,000 ला सुरू आहे. ओके. आणि तुम्ही कॉलचा ऑप्शन खरेदी केलाय आणि त्या ऑप्शनचा डेल्टा 0.60 असेल जर आणि निफ्टी जर समजा 100 पॉइंटनी वाढला, निफ्टी 100 पॉइंटनी वाढला, म्हणजेच निफ्टीची प्राइस किती झाली? 23,100 झाली. ओके. तर आपलं ऑप्शनचं प्रीमियम जे असणार आहे, म्हणजे त्या म्हणजे ते जे काही पर्टिक्युलर स्ट्राइक प्राइसची डेल्टा जो 0.60 होता. ओके. सो त्याचं प्रीमियम किती रुपयांनी वाढणार? ₹60 वाढणार. कसं वाढणार? 100 म्हणजे ₹100 ठीक आहे. सॉरी 100 पॉइंट्स इंटू तो डेल्टा 0.60 म्हणजेच किती? ₹60 ठीक आहे. सो त्याची जी प्राइस असणार आहे, पर्टिक्युलर त्या स्ट्राइक प्राइसचा जो प्रीमियम असणार आहे, तो ₹60 नी वाढणार. ओके. तर तुम्हाला हे समजलं असेल. मी आता तुम्हाला पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, परत एकदा एक्सप्लेन करते बघा. जर समजा निफ्टी सध्या 23,000 ला असेल, ओके. 23,000 ला ट्रेड करत असेल आणि तुमचा एखादा तुम्ही आता समजा स्ट्राइक प्राइस निवडलाय आणि त्याचा जर डेल्टा आहे 0.60 ओके. 0.60 त्याचा डेल्टा आहे आणि निफ्टीची प्राइस जर ₹100 100 पॉइंटनी वाढली, ₹100 नाही, 100 पॉइंटनी जर निफ्टी वाढला, तर तुमची स्ट्राइक प्राइस किती होणार? 23,100 होणार. ओके. आणि मग 23,100 झाल्यानंतर तुम्हाला ते पर्टिक्युलर प्रीमियम किती रुपयांनी वाढणार? तर हे 100 पॉइंट इंटू तो जो काही डेल्टा असेल तो, असं. म्हणजेच ₹60. सो तुम्हाला जर हे डेल्टा कॅल्क्युलेट करायचं समजलं असेल, तर ते मला समजायला हवं, की तुम्हाला हे समजलंय. ओके. सो त्यासाठी मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आता मी इथे तुम्हाला ठीक आहे, हे एक्झाम्पल देते तुम्हाला 22,900 किंवा 22,800. तुम्ही मला 22,800 च्या स्ट्राइक प्राइस समजा 50 पॉइंटनी वाढत असेल,
आणि जर 22,800 ची म्हणजे 22,800 चा स्ट्राइक प्राइस 22,050 होत असेल आणि जर त्याचा डेल्टा इथे किती आहे 0.67982 इतका आहे डेल्टा. ओके. सो मी तुम्हाला अंदाजे सांगते, की समजा इथे 0.67 आहे डेल्टा आणि 22,800 चं स्ट्राइक म्हणजे 22,800 ला आता सध्या निफ्टी सुरू आहे समजा. त्यामध्ये 50 पॉइंट जर वाढले म्हणजे ते झालं किती 22,850 आणि त्याचा डेल्टा आहे समजा 0.67. तर मग त्या प्रीमियममध्ये आता इथे किती आहे प्रीमियमची प्राइस 245 आहे. तर हे प्रीमियम किती वाढणार हे मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे. सो मला कळेल की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन समजलंय. ओके. सो येस अशा प्रकारे आपण डेल्टा कॅल्क्युलेट करतो आणि जर डेल्टा मोठा असेल म्हणजे जितकी जास्त असेल डेल्टाची प्राइस तेवढं ऑप्शन बायर्ससाठी चांगली गोष्ट असते. त्यामुळे डेल्टा जितका जास्त असेल तेवढं ते ऑप्शनचं प्रीमियम जे आहे तितक्या वेगानं ते वाढतं कधी पण. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट आहे गॅमा. आता आपण गॅमा गॅमा कसं कॅल्क्युलेट करतात आणि गॅमा कशा प्रकारे काम करतं ते बघूया. ओके. सो डेल्टा कसा बदलतो हे कधी पण गॅमा मोजतं. त्याचा अर्थ काय? तर जर गॅमा जास्त असेल, तर डेल्टा लवकर बदलतो. म्हणजेच ऑप्शनची किंमत जास्त व्होलाटाईल होते. ठीक आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल मी उदाहरणासह सांगते तुम्हाला. समजा गॅमाची प्राइस 0.05 असेल गॅमा 0.05 आहे आणि सध्या डेल्टा किती आहे समजा? डेल्टा आहे 0.50. ओके. हा गॅमा आहे आणि हा डेल्टा आहे. गॅमा आहे 0.05 आणि डेल्टा आहे 0.50. हं. आणि एक्झाम्पल आपण मगाचच घेऊया. जर निफ्टी 100 पॉइंटने वाढला, जर निफ्टी निफ्टी 100 पॉइंटने वाढला, तर डेल्टा म्हणजेच 0.50 प्लस 0.05 एक सॉरी प्लस 0.05 इथे पॉइंट आहे हां, लक्षात ठेवा. 0.05 आणि इंटू 100 ओके. सो इथे कसं होणार आहे 0.50 प्लस 0.05 म्हणजेच गॅमा आणि इंटू 100 पॉइंटनी वाढलंय. तर हे किती आहे ना 0.55 ओके. याचाच अर्थ असा होतो, की पुढच्या किंमत बदलामध्ये ऑप्शनचा प्रभाव वाढेल. ओके. सो गॅमा जर जास्त असेल, तर ऑप्शनची प्राइस जी असते ती जास्त व्होलाटाईल असते. ठीक आहे. सो येस गॅमा अशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो. त्यानंतर आपण थीटा बघूया. तर थीटा म्हणजेच टाईम डिके. ओके. तो थीटा थीटा डिकेलाच टाईम डिके असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. सो ऑप्शनच्या किमतीवर वेळेचा प्रभाव असतो. ओके. सो ऑप्शनची किंमत वेळेनुसार कशी कमी-कमी होत जाते, हे थीटा सांगतं. म्हणजेच ऑप्शनची जी किंमत आहे ती कालांतराने कायम कमी-कमी होते. म्हणजे आता जर नवीन एक्सपायरी जेव्हा पण सुरू होते ना, तेव्हा थिटा हा कधी पण जास्त असतो. म्हणजेच टाईम डिके हा जास्त असतो आणि जसं-जसं एक्सपायरी जवळ येत जाते, तसा-तसा हा टाईम डिके कमी-कमी, कमी-कमी होत जातो. म्हणजे टाईम कमी होत जातो. ओके. सो त्यामुळे जर आपण ऑप्शन बायर असेल, आता जसं की आपण ऑप्शन बायर आहोत, पण तुम्ही जर ऑप्शन सेलर असाल, तर तुमच्यासाठी थिटा हा मित्रासारखा आहे. म्हणजे तो तुम्हाला फेव्हरेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो. पण जर तुम्ही ऑप्शन बायर असाल, तर थिटा तुमच्यासाठी शत्रू आहे. थिटामुळे तुमचं खूप जास्त नुकसान होतं आणि तुमचे जे प्रीमियम्स जे सतत डिके होत राहतात ना, त्याचं मेन रिझन हे थिटा आहे. म्हणजेच टाईम डिके आहे. आता ते कसं आहे ते आपण बघूया. जर थिटा समजा -2 असेल, फॉर एक्झाम्पल देते मी तुम्हाला. थिटा समजा -2 असेल, ओके. तर दररोज त्या ऑप्शन प्रीमियममध्ये ₹2 फरक पडतो. म्हणजे ₹2 ते कमी होत जाईल. ते जे ऑप्शन प्रीमियम असेल, ते ₹2 कमी होत जाईल. तितका थिटा असेल
त्या थिटाच्या प्रमाणात तुमचं ते ऑप्शनचं जे प्रीमियम आहे, ते दररोज तेवढ्या रुपयाने कमी होत जात असतं. ठीक आहे. सो समजा सध्याची ऑप्शनची किंमत आता जर समजा ₹100 असेल. एखाद्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसच्या ऑप्शनची किंमत आता समजा ₹100 असेल आणि अजून आता एक्सपायरी येण्यासाठी 5 दिवस बाकी आहेत. ओके. 5 दिवस अजून एक्सपायरी येण्यासाठी समजा बाकी असतील, तर 5 दिवसांनंतर त्या ऑप्शनची किंमत किती होणार? तर ₹100 हे जे आहेत, ही सध्याच्या ऑप्शनची प्राइस ही आहे ₹100. ओके. आणि त्याच्यातून मायनस करायचंय तुम्हाला हे ₹2 मी लिहिते इथं. हे ₹2 आणि इंटू अजून किती 5 दिवस एक्सपायरीसाठी बाकी आहे. म्हणून हे 5 म्हणजे किती आन्सर येणार 90. ₹90 ठीक आहे. सो हे ₹90 असणार आहे 5 दिवसानंतरच्या तुमच्या त्याच ऑप्शनची किंमत. का? तर ऑप्शनची किंमत ही अशा प्रकारे थिटाच्या प्रमाणात ती दररोज ऑप्शनची किंमत कमी-कमी होत जाते. त्यामुळे आज जर एखाद्या ऑप्शनची किंमत ₹100 असेल आणि एक्सपायरीला जर अजून 5 दिवस बाकी असतील, तर 5व्या दिवशी त्याच ऑप्शनची किंमत तुम्हाला हे ₹2 ओके. म्हणजे ₹2 फरक पडतोय कारण थिटा त्याचा -2 आहे. म्हणून दर दिवशी ₹2 फरक पडत असल्यामुळे तुम्हाला आजचे जे आजची जी प्रीमियम प्राईस आहे ₹100 मधून ₹2 इंटू 5 दिवस बाकी आहेत. 5 दिवस हे करायचं आहे. म्हणजेच ₹90 तुमची 5 दिवसानंतर त्याच ऑप्शनची किंमत असणार आहे. ओके. सो त्यामुळं थिटा जितका जास्त असेल, तेवढं त्या ऑप्शनचं जे प्रीमियम आहे, ते वेगानं खाली येतं. जेवढा जास्त थिटा, तेवढ्या जास्त प्रमाणात तुमच्या ऑप्शनचं प्रीमियम कमी होत जातं. ठीक आहे. सो जर तुम्ही लाँग टर्मसाठी म्हणजे आता समजा तुम्ही एखादं म्हणजे बरेच लोकं जर एका आठवड्यासाठी वगैरे जर एखादं कॉन्ट्रॅक्ट बाय करत असतील, म्हणजे घेत असतील, विकत घेत असतील, तर अशा लोकांनी थिटा चेक करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही असं थिटा सिलेक्ट करा त्याचं व्हॅल्यू कमी असेल. ठीक आहे. थिटा जर जास्त असेल, तर तुमचं दररोज त्या थिटाच्या प्रमाणात तुमचं ते ऑटोमॅटिकली प्रीमियम जे आहे ते कमी-कमी होत जाणार आहे एक्सपायरीपर्यंत. ठीक आहे. सो तुमच्यासाठी थिटा बघणं खूप गरजेचं आहे. ओके. सो त्याच्यानंतर आपण बघूया वेगा. आता वेगा कसं काम करतं ते आपण बघू. तर मार्केटमध्ये मार्केटमध्ये अ, किती जास्त प्रमाणात व्होलॅटिलिटी आहे आणि त्या व्होलॅटिलिटीचा त्या पर्टिक्युलर प्रीमियमवर कशाप्रकारे इम्पॅक्ट पडत आहे, हे तुम्हाला वेगावरून समजतं. ओके. म्हणजेच जर वेगा जास्त असेल, तर मार्केटमध्ये जर म्हणजे जर वेगा एखाद्या स्ट्राईक प्राईसचा वेगा जर जास्त असेल, तर मार्केटमध्ये खूप जास्त व्होलॅटिलिटी जेव्हा असते ना, तेव्हा त्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसचा प्रीमियम सुद्धा तेवढ्याच वेगाने वाढतं. ठीक आहे. सो वेगा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जर व्होलॅटाइल मार्केटमध्ये वेगा जितका जास्त असेल, तितकी तुमची प्रीमियमची प्राईस सुद्धा तेवढ्याच जोरात म्हणजे जास्तीत जास्त वाढते. ठीक आहे. आता आपण उदाहरणासह समजून घेऊया. जर समजा वेगा 10 असेल, ओके. आणि जर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी 1% नी जरी वाढत असेल, ठीक आहे. तर त्या पर्टिक्युलर ऑप्शनच्या किमतीमध्ये ₹10 फरक पडतो. ठीक आहे. रुपये 10. ₹10 त्या ऑप्शनची किंमत सुद्धा वाढते. जर समजा 10 तुमचा वेगा जर 10 असेल आणि मार्केटमध्ये जर 1% ची जरी मूव्हमेंट आली, तरी सुद्धा तुमचं जे प्रीमियम आहे ते ₹10 वाढणार. ओके. सो जितका तुमचा वेगा असेल, तितक्या प्रमाणात तुमचं ते प्रीमियम वाढतं. ओके. सो असा त्याचा सिंपली अर्थ आहे. सो पण जर तुमची जी व्होलॅटिलिटी असते ती जर कमी झाली, तर त्याच प्रमाणात एक्झॅक्टली तुमचं प्रीमियम सुद्धा कमी येऊ शकतं. म्हणजे हे हाय रिस्क आणि हाय प्रॉफिट अशा प्रमाणात हे वर्क करतं वेगा. ओके. सो वेगा जास्त असेल तर ऑप्शनमध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट सुद्धा मिळवून देऊ शकतं, पण त्याच वेळी तुमची रिस्क सुद्धा जास्त असू शकते. ठीक आहे. सो तुम्हाला ऑप्शन खरेदी जर करायचं असेल, म्हणजेच तुम्ही जर ऑप्शन बायर असाल,
तर तुमच्यासाठी डेल्टा आणि वेगा ह्या 2 गोष्टी खूप इम्पोर्टंट आहेत. मी इथे तुम्हाला दाखवते. आता जर तुम्ही ऑप्शन बायर असाल, तर तुम्ही डेल्टा आणि वेगा हे जे 2 फॅक्टर आहेत, हे 2 ते तुमच्यासाठी चांगले आहेत. तुम्ही ॲज अ ऑप्शन बायर नेहमी डेल्टा आणि वेगा ह्या 2 गोष्टी चेक करायच्या आहेत. जितका जास्त डेल्टा आणि वेगा असेल, तेवढं तुम्हाला ते चांगलं असेल. ठीक आहे. पण जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल, तर तुम्ही थिटा आणि गॅमा हे 2 फॅक्टर नेहमी चेक करायचे आहेत. तुमच्यासाठी थिटा आणि गॅमा जितकं जास्त असेल, तितकं तुमच्यासाठी ते युजफुल असतं आणि डेल्टा आणि वेगा जितकं जास्त असेल, तेवढं ऑप्शन बायर्ससाठी ते जास्त युजफुल असतं. ठीक आहे. तुम्ही जर ऑप्शन सेलर असाल, ठीक आहे. तर ऑप्शन सेलरनी जितका जास्त हाय थिटा असेल, अशा स्ट्राइक प्राईसमध्ये तुम्ही तुमचं ऑप्शन सेलिंग करू शकता. ते तुमच्यासाठी जास्त फायद्याचं ठरू शकतं. ओके. सो येस, मला वाटतंय तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित समजल्या असतील. आणि ह्यातली तुम्हाला जर एकाच वेळेस जर ह्या गोष्टी लक्षात आल्या नसतील, तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा-पुन्हा बघा. तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल ह्या सगळ्या कन्सेप्ट. मी प्रत्येक पॉइंट तुम्हाला उदाहरणासह समजवलेला आहे. ओके. सो तुम्ही मला कमेंट मी मगाशी जसं एक एक्झाम्पल तुम्हाला दिलंय, की 22,800 च्या स्ट्राइक प्राईससाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय. त्याचा तुम्ही मला डेल्टा कॅल्क्युलेट करून कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला समजेल की तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट समजलेत आणि मी जे शिकवलं ते तुम्हाला समजलंय. ओके. सो येस, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि खूप जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्यासाठी स्मार्ट मनी कॉन्सेप्ट्स किंवा आणखी ऑपरेटर्स ट्रेडिंग कसं असतं, त्याच्या काय कॉन्सेप्ट्स असतात, ह्या सगळ्या बऱ्याचशा टॉपिक्सवर आपण आता पुढे येणाऱ्या काळात खूप छान-छान व्हिडिओज मी घेऊन येईन. सो तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे, तर थोडासा टाईम काढून तुम्ही ह्या कॉन्सेप्ट शिकून घ्या आणि तुमचं थोडासा स्टडी करा. हे करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये खूप पैसा आहे, तो पैसा मिळतो, पण असाच मिळत नाही. तुम्ही जर कुठूनही टिप्स घेऊन किंवा टेलिग्राम हे ते जॉइन करून जर तुम्ही तुमचं ट्रेडिंग करत असाल, तर त्यामध्ये तुमचं खूप जास्त लॉस होऊ शकतो. असं अजिबात अंधाधुंद ट्रेडिंग अजिबात करू नका. खूप काही अवघड कन्सेप्ट नाही आहेत. खूप सोप्या-सोप्या कन्सेप्ट्स आहेत. मी तुम्हाला आपल्या बोलीभाषेमध्ये सगळं शिकवतेय. तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम्स येत असतील, मला जरूर कमेंट करून विचारा. मी तुम्हाला तुमचे काही शंका असतील तर त्या मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पण प्रॉपर स्टडी, प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि तुमचा एक चांगला सेटअप तयार केल्याशिवाय तुम्ही ट्रेडिंग असंच करू नका. या सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या. खूप सोप्या-सोप्या कन्सेप्ट्स आहेत. छोट्या-छोट्या पण आहेत, पण तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट आहेत ॲज अ ऑप्शन ट्रेडर. त्यामुळे ह्या सगळ्या कन्सेप्ट्स तुम्ही शिकून घ्या. मी येणाऱ्या काळात खूप सुंदर-सुंदर आणखी व्हिडिओज घेऊन येईन आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येस, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. सो पुन्हा भेटूया एखाद्या छान टॉपिकवर व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत थँक यू. छान मस्त राहा, मजा करा. बाय.